सकाळी नाश्त्यासाठी ना मस्त अशी ना लाल तिखट घालून पोहे केले. ते पटकन खाऊन घेतले. म्हणलं तुळशीला जरा पाणी तरी घालून येऊया. आता ह्याच्यामध्ये ना मी जेवढ्या बिया लावल्या होत्या ना तेवढ्या सगळ्या बिया उगवून आल्या होत्या आणि मस्त अशी ना गोकर्णाची ना 3-1 झाडं आली असतील. आणि साईडलाच ना मडक्यामध्ये मी छोटंसं ना मनी प्लांटचं पण झाड लावले. आता ही झाडं तर ना भारीपैकी आले ते, पण बाकीची ना तुळस माझी ना पूर्ण सुकायला लागले हो. जवळजवळ ना 15-20 दिवस तरी मी आजारी होते, त्यामुळे रूमकडे तर माझं अजिबातच लक्ष नव्हतं. आणि ही दोघं तर काही एखादी वस्तू घेतली तर तिथेच ना 4-5 दिवस पडून राहत होती. आणि खरंच एखादं घरातली व्यक्ती जर आजारी असेल ना मेन, तर ना घराची एवढी बेकार अवस्था होऊन जाते ना. आणि माझ्याबरोबर तसंच झालं होतं. हे दोघं तर अजिबात नाही, एखादी वस्तू उचलत पण नव्हते, पण काहीच नाही. आणि घरनं पूर्ण असं घाण होऊन गेलं होतं. चला ते जाऊ द्या म्हटलं, त्याच्या अगोदर ना औषध वगैरे पिऊन घेतलं आणि पहिले जेवण करायला सुरुवात केली. आता पहिल्या चपात्याच घालायला घेतल्या. आता मी काहीतरी करत असतं की ह्याला पण मध्ये मध्ये करायचं असतं. आता चपात्या राहिल्या साईडला, ह्याचं पिठातच खेळायचं चाललं होतं. तर जेवण वगैरे सगळं मस्तपैकी आवरून वगैरे घेतलं होतं. म्हटलं पहिला गॅस वगैरे घासून घेऊया, कारण गॅसने एवढा खराब झाला होता ना, गॅसकडे बघू सुद्धा वाटत नव्हतं, एवढा चिकट चिकट झाला होता. किचन कट्टा पण पूर्ण एकदम चिकट झाला होता. मग काय पहिलं एकदम सगळं आवरून वगैरे घेतलं. आणि खरंच एकदा आपलं घर आवरलं की एवढं भारी वाटतं ना, बघायला असं वाटतं त्याच्याकडेच बघत राहावं. एकदम चकाचक सगळं झालं होतं. दुपारी ह्यांनी नारळ आणले होते, कारण डॉक्टरने सांगितले होते की रोज नारळ पाणी पिण्यासाठी. मग काय तेच पहिलं घेतलं पिण्यासाठी, कारण एवढा तर उन्हाळा पडलाय ना, त्यामुळे नारळ पाण्याची खरंच आवश्यकता आहे. आता घरात एक व्यक्ती आजारी असले की ना बाकीची सगळीच ना खाऊसाठी आजारी पडतात. मग काय माझं पिलूचं नारळ पाणी प्यायला लागलं होतं. आता ह्यांनी पाणी बघून नारळ आणले की खोबरं बघून नारळ आणले काय कळना झाले, कारण त्याच्यामध्ये पाणी कमी होतं आणि खोबरं जास्त होतं. आणि खरंच या मोबाईलचा नाद एवढा बेकार आहे ना, इंस्टाग्रामवरती रील स्क्रोल करता करता ना कधी संध्याकाळ झाली काय समजलंच नाही. जेव्हा मोबाईल साईडला ठेवून बघितलं ना, तर एवढा सगळा अंधार पडला होता. मग काय पटकन लागले का आम्हाला, म्हटलं हे अचानक जर आलीत ना तर 2-4 मुलं शिव्या खाल्याशिवाय राहणारच नाही. मग काय पटकन इकडे सगळी भांडी वगैरे लावून घेतली. आता माझ्या पिलूची रोज ना खेळण्याचा पसारा असतो, पण आज काहीतरी वेगळाच पसारा होता. सगळं खडूचं बॉक्सने जरी काम केलं होतं आणि सगळ्यांना साईडला खडूच खडू करून ठेवलं होतं. त्यातनं खेळत बसला होता, त्याला काय बोलायचं. इकडे पटकन जेवणाच्या तयारीला लागले. कुकरमध्ये 2 बटाटे घातले शिजायला. आता म्हटलं ही बटाट्याची आमटीच केली पाहिजे, कारण हीच अशी आमटी आहे ना की पटकन होऊन जाते आणि खायला पण एकदम भारी लागते. मग काय मस्त असं भात आणि आमटी करून घेतली. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.